भव्य चलतचित्र पौराणिक देखावा संकट मोचक हनुमान। रामायणामध्ये इंद्रजित आणि लक्ष्मण यांचं घनघोर युद्ध झालं। इंद्रजिताने सर्पपाशाचा प्रयोग करून राम लक्ष्मणांना बद्ध केलं, तेव्हा भगवान श्री विष्णूंचे वाहन असलेल्या गरुडाने त्यांची सुटका केली। संतप्त झालेल्या इंद्रजिताने मग युद्धात अमोघ शक्तीचा वापर लक्ष्मणावर केला। इंद्रावर ज्याने विजय मिळवला तो इंद्रजीत आहे मी। हे रामा, आता ह्या दिव्य शक्तीच्या प्रहारातून लक्ष्मणाला साक्षात ब्रह्मा विष्णू आणि महेशही वाचवू शकणार नाहीत। महापार्श्व, महोदर, देवांतक, नरांतक, त्रिशीर आणि अतिकाय अशा आमच्या एकाहून एक श्रेष्ठ योद्ध्यांचा तुम्ही वध केलात। अतिकाय तर माझा पराक्रमी भाऊ होता। भाऊ मृत्यूशय्येवर असतो तेव्हा काय दुःख होतं याची जाणीव आत्ता तुला होईल। रणभूमीवर असलेले योद्धे सुग्रीव, हनुमान, नल, नील, अंगद, जांबुवंत, विभीषण, लक्ष्मणाची अवस्था आणि शोकमग्न श्रीरामचंद्रांना पाहून चिंताक्रांत झाले। लक्ष्मणा, अरे उठ, तुला असं चैतन्यहीन अवस्थेत बघवत नाही रे। माझ्या प्रत्येक आज्ञेचं तू पालन करीत आलेला आहेस। तुझ्याशिवाय जीवनाची मी कल्पनाही नाही करू शकत। हे अयोध्यानाथा, आपण विलाप करू नका। कुठलंही संकट येताच आम्ही रामनामाचा जप करतो, आणि आपणच असं दुःख केलं तर सर्व सैन्यानं काय करायचं? कसलं सैन्य आणि कसलं युद्ध? माझ्या चैतन्यहीन बंधूकडे पाहून मला सर्वच निरर्थक वाटू लागलंय। आपल्या नात्यांना संपवणारी, आपल्या माणसांना निष्प्राण करणारी युद्ध कधीच होऊ नयेत। प्रभू, आपण धीर सोडू नका। विभीषण महाराजांच्या सांगण्यानुसार लंकेतून वैद्य सुषेण यांना मी घेऊन आलोय। वैद्यराज, आपण उपाय सांगा। हृदयावर आघात आहे, श्वास थोड्याच वेळात थांबणार आहे। हे एक उपाय आहे, पण अत्यंत कठीण। आपण उपाय सांगा वैद्यराज। हिमालयातील कैलास आणि ऋषभ पर्वतांच्या मध्ये दैवी औषधींचा महापर्वत आहे, द्रोणागिरी। या पर्वतावर दिव्य प्रकाश असणाऱ्या वनस्पती आहेत। विशल्यकारिणी, स्वर्णकारिणी, संधानी आणि मृत संजीवनी। संजीवनी सूर्योदयापूर्वी मिळाली तर मृत व्यक्तीही जिवंत होऊ शकते। हिमालय तर पृथ्वीच्या दुसऱ्या भागात आहे। अवघ्या एका रात्रीत संजीवनी आणणं कसं शक्य आहे? हे प्रभू रामा, तुमचा तुमच्या या भक्तावर विश्वास राहिला नाही का? बंधू लक्ष्मणाच्या जीवनासाठी हिमालयच नाही तर मी ब्रह्मलोकापर्यंत जाईन आणि सूर्योदयापूर्वी संजीवनी घेऊन येईन। बंधू लक्ष्मण हे सूर्यवंशी आहेत आणि त्यांच्या जीवनाचा सूर्यास्त कदापि होणार नाही। मला आज्ञा द्यावी प्रभू। यशस्वी हो हनुमाना। जय श्रीराम। जय श्रीराम। जय श्रीराम। जय श्रीराम। जय श्रीराम। जय श्रीराम। जय श्रीराम।
पवनपुत्र हनुमान वायुवेगात पोहोचले खरे, पण दिव्य वनस्पती ओळखू न शकल्याने संपूर्ण महाकाय विराट द्रोणागिरी पर्वतच त्यांनी उचलला. जय श्रीराम. महारुद्रा वज्र हनुमान मारुती अनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना. जय श्रीराम. हनुमानाने सूर्योदयापूर्वी रणभूमीवर परतून संजीवनी वनस्पती आणली आणि लक्ष्मणाचे प्राण वाचवले. जय श्रीराम. जय हनुमान.